स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचं चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालं असून या गटात आता थेट एकास एक अशी लढत होणार आहे। भाजप आणि काँग्रेस यांच्यातील या सरळ लढतीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले असून सध्याच्या घडीला भाजपचे पारडे जड असल्याचं चित्र दिसून येत आहे। सुरुवातीला बहुकोनी लढतीची शक्यता असली तरी अर्ज माघारीनंतर राजकीय गणिते बदलली असून निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून अरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मध्यस्थीने अरुण पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज माघारी घेत भाजपचे अधिकृत उमेदवार आशिष जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला। या घडामोडीमुळे भाजपमधील संभाव्य मतभेद टळले असून पक्ष एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। याआधीच आशिष जाधव यांनी मोठ्या ताकदीने प्रचाराची आघाडी घेतली असून गावोगावी संपर्क, बैठका आणि कार्यकर्त्यांचे संघटन यावर भर देत प्रचाराचे रान उठवलं आहे। त्यातच आता अरुण पाटील यांची साथ मिळाल्याने भाजपच्या उमेदवारांची ताकद अधिकच वाढली असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे। या समर्थनामुळे मतांचे संभाव्य विभाजन टळून भाजपच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाल्याचं बोललं जातंय। भोसे जिल्हा परिषद गटात आता काँग्रेसचे उमेदवार दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार आशिष जाधव असा थेट सामना रंगणार आहे। काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडी, संघटनात्मक ताकद आणि मिळालेला पाठिंबा पाहता भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून येत्या काही दिवसात प्रचार अधिकच वेग घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत।